नवी मुंबई महापालिकेच्या 729 कोटी रुपयांच्या तुर्भे घनकचरा प्रकल्पावरून शिवसेनेने आज आक्रमक आंदोलन केलं. कंत्राटदाराशी संबंधित मर्सिडीज वापरल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी महापालिका सभागृहात हाऊस लीडर सागर नाईक यांना लक्ष्य केलं. मात्र गाडी वापरल्यानं कंत्राटदाराशी व्यावसायिक संबंध किंवा भ्रष्टाचार सिद्ध होत नसल्याचं सांगत नाईकांनी आरोप फेटाळले. शिवसेनेच्या आरोपानुसार कंत्राटदाराच्या नावावर असलेल्या मर्सिडीज GLS 450चं रजिस्ट्रेशन 4 डिसेंबर 2025 रोजी झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 5 डिसेंबरला तुर्भे कचरा प्रकल्पासाठी महापालिकेचं लेटर ऑफ अवॉर्ड जारी झालं. या 24 तासांच्या कालावधीवरून शिवसेनेनं भ्रष्टाचाराचा आरोप करत कंत्राटदार आणि सागर नाईक यांच्या कथित संबंधांवर सवाल उपस्थित केला. झोपडपट्टीवासी आणि इतर ठिकाणचे लोक म्हणणार आहेत, ह्या लोकांना लोकांची काही पडलेली नाही, आम्ही प्रकल्प तिथेच करणार. कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं, हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ॲक्ट त्याच्या खाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे. आणि हे प्रकरण फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही. आम्ही हे अँटी करप्शनपर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे. ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली ह्याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. सागर नाईक यांच्या कारभारामुळे भाजपची प्रतिमा खराब होत असल्याचाही आरोप पाटकर यांनी केला. सागर नाईक साहेब महासभेमध्ये पण अशीच मनमानी कारभार करून आजपर्यंत त्यांनी सर्व असेच कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं देखील नाव खराब होत आहे. ह्या लोकांना कसली काही पडलेली नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा, बाहेर येऊन बोलायचं. माझे हात स्वच्छ आहेत, आमच्या घरातले सर्व स्वच्छ आहेत आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कचऱ्यातले पैसे पण हे लोक खात आहेत. तर आता बाकीचे काय काय केलं असेल सर्वांचं ऑडिट झालं पाहिजे. सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे त्यांचे. 1988चा बेनामी ॲक्ट आहे. जर कोण माणसाने कारचे पैसे दिले आहेत ते वापरतो दुसरा, आता गुन्हा आहे, 7 वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये. त्याला चूक काय ते आता कळेल. आम्ही एकूण एक फुटेज ठेवलेला आहे. महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही गाडीच्या रजिस्ट्रेशन पासून वर्क ऑर्डर पर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीवर सवाल उपस्थित केला. हे कॉन्ट्रॅक्ट कालपासून तुम्हाला मीडियामध्ये सर्वीकडे ते फिरत आहेत. जी सागर नाईक जी वापरत असलेली ती मर्सिडीज कोणाची आहे हे मी सांगायची गरज नाही. आणि त्या मर्सिडीजचं रजिस्ट्रेशन 1 दिवस अगोदर होते आणि 24 तासानंतर त्या कामाचं वर्क ऑर्डर दिलं जातं 729 करोड रुपयाचं. म्हणजे यामध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार दिसून येतोय. आज या ठिकाणी सत्तेत आले तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की आम्ही नव्या मुंबईतला प्रशासन काळ अमुक तमुक यातील भ्रष्टाचार खोदून काढू. पण ते कुठेही न काढता फक्त सर्वसामान्य जनतेची सहानुभूती घ्यायची आणि आपण स्वतः भ्रष्टाचार करायचा हे आम्ही समोर आणलेलं आहे. शिवसेनेनं या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली असून चौकशी न झाल्यास महामोर्चाचा इशारा दिला आहे. आरोपांवर सागर नाईकांनी मात्र स्पष्ट शब्दात इन्कार केला. कंत्राटदारांच्या गाड्या वापरल्यानं व्यावसायिक संबंध किंवा भ्रष्टाचार सिद्ध होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुरावा असेल तर तो संबंधित तपास यंत्रणा किंवा न्यायालयासमोर सादर करण्याचं आव्हानही नाईकांनी विरोधकांना दिलं. शिवसेना वाले कुछ आरोप कर रहे हैं. अभी यहाँ पे बहुत सारे कॉन्ट्रैक्टर्स है. कुछ गाड़ी में कभी उसमें से उतरा तो ये कॉन्ट्रैक्ट से संबंध जोड़ने का अगर वो काम कर रहे हैं तो वो तकरार कहीं जहाँ पे यंत्रणा वहाँ पे करे, मैं वहाँ पे जवाब दे दूंगा कैसा क्या है. तसंच आपलं नाव आणि फोटो वापरून खोटे आरोप करत बदनामी सुरू राहिल्यास न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही नाईकांनी दिला. और इस मामले में सिर्फ मेरी बदनामी करने का काम षड्यंत्र अगर वो कर रहे रहेंगे, अगर वो मेरा नाम कहीं लेते हैं तो मैं मेरा मानहानि का केस उनके न्यायालय में जाऊंगा और इस तरह पे उनसे जो मेरी हानि हुई है मैं उनसे वसूल करूंगा. दरम्यान कारी जॅकेट घालून आलेल्या शिवसेना नगरसेवकांना सत्ताधारी पक्षानं आक्षेप घेतला. महापौर सुजाता पाटील यांनी जॅकेट काढल्यास बोलण्याची परवानगी देण्याचं सांगत अन्यथा सभागृह तहकूब आणि नंतर निलंबनाचा इशारा दिला. नगरसेवकांनी नकार देत निलंबनाची तयारी दर्शवल्यानं महापौरांनी सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब केलं.
आपल्याला ही सभा मी 15 मिनिटासाठी तहकूब करते. सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर नगरसेवकांनी जॅकेट काढले. महापौरांनी त्यांचे आभार मानले. ह्या पवित्र सभागृहाचा आणि माझ्या शब्दाचा मान ठेवलात त्याबद्दल मी आपले आभार मानते. मी गटनेते, आपण बोला, काय आपला विषय आहे तो मला सांग. शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांना भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं. मात्र सत्ताधारी पक्षाच्या आक्षेपानंतर हा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे मांडण्याचे निर्देश देण्यात आले.